अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. तुमचं सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप मनापासून स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि सुखाचा आनंदाचा जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करीने आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तुमच्याकडे म्हणजे आपल्या सर्वांकडे गोकर्णाचं झाड असेल तर तुमच्या जीवनात या गोष्टी घडणारच. बघा, एक गोकर्ण ही एक अशी वनस्पती आहे जी केवळ आपल्या घराचं सौंदर्यच वाढवत नाही तर आध्यात्मिक, वास्तुशास्त्रीय आणि आरोग्याच्या दृष्टिकोनातून आपल्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवते. पण प्रश्न असा आहे की गोकर्णाचे फूल पांढरे आणि निळे असते आणि ते घरात गोकर्ण लावल्याने नेमके कोणते चमत्कार घडतात, त्यांचे आध्यात्मिक फायदे काय आहेत, चला तर मग सविस्तर जाणून घेऊया. सर्वप्रथम गोकर्ण फुलाबद्दल थोडक्यात समजून घेऊया. ज्याला संस्कृतमध्ये अपराजिता किंवा विष्णुकांत असे म्हणतात, ही एक सुंदर वेल आहे. ज्या वनस्पतीला इंग्रजीत बटरफ्लाय पी किंवा ब्लू बी असेही म्हणतात. गोकर्णाची फुलं गायच्या कानासारखी दिसतात. ही फुले काही ठिकाणी निळी, पांढरी किंवा गुलाबी रंगातही आढळतात. वास्तुशास्त्रीय दृष्टिकोनातून निळ्या आणि पांढऱ्या फुलांचा विशेष महत्त्व आहे. विशेषतः पावसाळ्यात तिला फुलांचा बहर येतो. हा वेल तुमच्या घराच्या बाल्कनीत किंवा बागेत लावता येऊ शकतो, पण तिचा धार्मिक आणि आध्यात्मिक याशिवाय औषधांमध्ये तिचे महत्त्व आहे. गोकर्णाचा वेल आपल्या घरात असेल तर कोणते आध्यात्मिक चमत्कार घडतात बघूया. गोकर्ण फुलांची झाडं घरात लावण्याचे अनेक आध्यात्मिक आणि वास्तुशास्त्रीय फायदे आहेत. हिंदू धर्म आणि वास्तुशास्त्रात या वनस्पतीला विशेष स्थान आहे. त्यापैकी पहिलं महत्त्वाचं कारण म्हणजे यामुळे सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो. वास्तुशास्त्रानुसार गोकर्ण वेल घरात लावल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि सकारात्मक ऊर्जेचा संचार घरात होतो. विशेषतः निळ्या रंगाची गोकर्ण फुले घरातील वातावरण शुद्ध करतात आणि शांतता निर्माण करतात. यामुळे घरात राहणाऱ्या व्यक्तींच्या मनाला शांती मिळते आणि तणाव कमी होतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे लक्ष्मी आणि श्रीहरी विष्णूंची कृपा राहते. कारण गोकर्ण फुलांचा विष्णुप्रिय किंवा कृष्णकांता असे म्हणतात, कारण ही फुले भगवान श्रीहरी विष्णूंना अतिशय प्रिय आहेत. श्रद्धेनुसार निळ्या गोकर्ण फुलांनी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा केल्यास घरात धन, वैभव आणि समृद्धी येते असे म्हणतात. विशेषतः अश्विन महिन्यात शुक्रवारी लक्ष्मीपूजनाला या फुलांचा उपयोग केला जातो. याशिवाय श्राद्ध काळात गोकर्ण फुलांचा उपयोग तर्पणासाठी सुद्धा केला जातो. त्यामुळे पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळते. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे यामुळे आपल्या कुंडलीतील शनिदेवाची दशा जी असते ती शांत होते. गोकर्ण फूल तुमच्यासाठी वरदान ठरू शकते. शनिदेवाला गोकर्ण फूल अर्पण केल्याने त्यांचा कोप शांत होतो असे सांगितलं जातं. घरातील शांतता आणि समृद्धी टिकून राहते. विशेषतः घरामध्ये निळ्या फुलांचे पूजन केल्याने माता लक्ष्मीचा आणि विष्णूंचे आपल्यावर कृपा आशीर्वाद मिळतात. आता तुम्ही विचार करत असाल की हे सर्व तर ठीक आहे, पण गोकर्ण फूल निळे असावे की पांढरे? याचं उत्तर देण्यासाठी आपण दोन्ही प्रकारच्या फुलांचं महत्त्व जाणून घेऊया. गोकर्ण फूल हे प्रामुख्याने निळ्या आणि पांढऱ्या रंगाचे आढळतात. दोन्हीही रंगाचे धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व आहे. कारण निळ्या गोकर्ण फुलांना विष्णुप्रिय म्हणतात, कारण ही फुलं भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय आहेत. हिंदू धर्मातील फुलांचा उपयोग सुद्धा विष्णुपूजा, लक्ष्मीपूजा आणि शनिदेवाच्या पूजेत केला जातो. निळ्या रंगाचे फूल हे सकारात्मक आणि शांतीचे प्रतीक मानले जाते. वास्तुशास्त्रानुसार निळ्या रंगाची गोकर्णाची वेल घराच्या उत्तर दिशेला लावली तर यामुळे घरात सुख, समृद्धी टिकून राहते आणि नकारात्मक ऊर्जा दूर होते. निळ्या रंगाचे फूल हे धनलक्ष्मीला आकर्षित करते आणि आर्थिक परिस्थिती सुधारते. शिवाय निळ्या गोकर्ण फुलांनी पूजा केल्यास घरातील सकारात्मक वातावरण निर्माण होते, ज्यामुळे घरामध्ये शांती आणि स्थिरता येते. विशेषतः जर तुम्ही वातावरणग्रस्त असाल किंवा घरात कलह असेल तर निळ्या गोकर्ण फुलांचा उपयोग करणे फायदेशीर ठरू शकते. आता बघूयात पांढरी गोकर्ण फुले. पांढरी गोकर्ण फुलांचा उपयोग हा सौंदर्य आणि औषधी कार्यांसाठी केला जातो. ही फुले शांतता आणि पवित्रतेचे प्रतीक मानली जातात. काही ठिकाणी पांढऱ्या फुलांचा उपयोग दुर्गा देवीच्या पूजेत केला जातो, तर काही ठिकाणी पांढरे गोकर्ण फुलांचा उपयोग घरात शांतता आणि सौम्यता निर्माण करण्यासाठी होत असतो. या फुलांनी देवांची पूजा केल्याने शुभ मानले जाते. पांढऱ्या फुलांचा रंग मनाला शांती आणि आध्यात्मिक जागरूकता वाढवतो असे सांगितले जाते. हे झाले वास्तुशास्त्रीय फायदे. तसेच पांढऱ्या फुलांचा उपयोग ध्यान आणि योग साधनेसाठी सुद्धा केला जातो आणि मग शांत होते आध्यात्मिक प्रगती.
याशिवाय पांढऱ्या फुलांचा उपयोग त्वचेच्या सौंदर्यासाठी होतो. आता तुम्ही विचार करत असाल निळी की पांढरी फुले. जर तुम्हाला आर्थिक समृद्धी, देवी लक्ष्मीची कृपा किंवा आणि सकारात्मक ऊर्जा हवी असेल तर निळी गोकर्ण फुले निवडा. ही फुले वास्तू आणि धार्मिक दृष्टिकोनातून अधिक प्रभावी मानली जातात. जर तुम्ही आध्यात्मिक शांती, मानसिक स्थिरता यावर लक्ष केंद्रित करणार असाल तर पांढरे गोकर्ण निवडा, जे तुमच्यासाठी योग्य ठरेल. म्हणजेच काय तर दोन्ही फुलांचा आपापले महत्त्व आहे. वास्तुशास्त्रानुसार गोकर्ण फुलांचे आध्यात्मिक फायदे बरोबरच अनेक औषधी फायदेही आहेत, जे आपल्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवून आणतात. गोकर्णाचे फूल, पाने, शेंगा आणि मुळाचा आयुर्वेदिक उपचारामध्ये उपयोग केला जातो. यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते असे म्हणतात. त्यासाठी गोकर्ण फुलांचा चहा किंवा काढा प्यावा असे सांगितलं जातं. यामुळे सर्दी, खोकला आणि ताप यासारख्या समस्यांवर मात करता येते. याशिवाय गोकर्ण फुलांचा उपयोग त्वचारोग, कुष्ठरोग बरे करण्यासाठी केला जातो. याशिवाय ही फुले ब्युटी प्रॉडक्ट्स, रंगासाठीही वापरली जातात. याही व्यतिरिक्त सकाळी उठल्यानंतर गोकर्ण फुलांचा चहा प्यायला तर वजनही कमी होण्यास मदत होते. यामुळे पचनशक्ती सुधारते, शरीरातील विषारी द्रव्य बाहेर जातात. शिवाय गोकर्ण फुलांची पावडर तुपात मिसळून खाल्ल्याने डोक्याची म्हणजेच मेंदूची कार्यक्षमता वाढते आणि मानसिक तणाव कमी होतो असे सांगितले जाते. या औषधी फायद्यांमुळे गोकर्ण फुलं एवढे आध्यात्मिक नाही तर औषधांच्या दृष्टिकोनातून हे एक वरदान ठरतं. वैज्ञानिकदृष्ट्या कोणत्याही प्रकारे उपयोग करण्याआधी आपण तज्ज्ञांचा सल्ला नक्कीच घ्यावा. आता तुम्ही विचार करत असाल की गोकर्ण फुलांचे इतके फायदे आहेत की घरामध्ये किंवा घरासमोर झाडे लावावी की नाही. वास्तुशास्त्रानुसार निळ्या गोकर्ण फुलांचा वेल उत्तर दिशेला लावावा. पांढऱ्या गोकर्ण फुलांचा वेल पूर्व किंवा ईशान्य दिशेला लावावा. या दिशेला लावणे शुभ मानले जाते. शिवाय गुरुवार किंवा शुक्रवार या शुभ मुहूर्तावर गोकर्ण फुलांची लागवड करणे शुभ मानले जाते. यामुळे माता लक्ष्मी आणि भगवान कुबेर देवता प्रसन्न होतात. गोकर्ण फुलांची झाड घरामध्ये लावणं हा एक सोपा आणि प्रभावी मार्ग आहे, ज्यामुळे तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडतात. गोकर्णाची निळी फुले धार्मिक आणि वास्तुशास्त्रीयदृष्ट्या अधिक प्रभावी असली तरी पांढरी फुले ही शांती आणि सौंदर्यासाठी उत्तम आहेत. तुमच्या गरजेनुसार तुम्ही यापैकी कोणताही वेल नक्कीच निवडू शकता किंवा दोन्ही देखील लावू शकता, कारण हे झाड तुम्हाला कुठेही मिळून जातं आणि पावसाळ्यात तर याची रोपे खूप ठिकाणी पाहायला मिळतात. आणि एकदा तुम्ही हे झाड लावले ना, म्हणजेच वेल लावला ना की त्याला भरपूर शेंगा स्वरूपात बिया येतात. त्याच्यामुळे याची भरपूर नंतर रोपे तुम्हाला मिळू शकतात. तर तुम्ही नक्की याचा वेल लावा. तुम्हाला गोकर्ण फुलाचे हे फायदे कसे वाटले? तुमच्या घरात गोकर्ण फुलाचा वेल आहे का? आणि असेल तर तो कोणत्या रंगाचा आहे हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका आणि जास्तीत जास्त आपला व्हिडिओ शेअर करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी तुमची मनापासून आभारी आहे. झालेली सेवा स्वामींच्या चरणी रुजू करते आणि व्हिडिओ इथे थांबते. श्री स्वामी समर्थ.